अभंग सेवेकरता निवडलेला या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबा आहे संतांचं महिम्याच्या वर्णन करत आहे। धन्य भावशील ज्यांचे हृदय निर्मळ जगद्गुरु तुकोबाराय संतांचं महिमान गातात। तुकोबारायांचं विशेष आहे जे जे समाजाच्या हक्काचं आहे आणि समाजाच्या हिताचं आहे त्याचं महिमान सांगायला तुकोबारे विसरले। कधी तुकोबारांना देवाचं गाव आवडलं गावाचंच महिमान सांगितलं, देव राहू दिला बाजूला। कधी देवाचं सौंदर्य आवडलं सौंदर्यच सांगितलं, त्याचं देव पण दिलं सोडून बाजूला। कधी देवा संबंधानं प्रभू संबंधानं आलेली एखादी नदी आवडली, काय संतांची भाषा आहे। चंद्रभागा आवडली तिचंच वर्णन, इंद्रायणी आवडली तेवढ्याला तिथे चंद्रभागा घातली नाही। ये दक्षिण वाहिनी इंद्रायणीसी स्नान घडता वैदेशी कोटी तीर्थ प्रयागादी काशी प्रसन्न होती हरिहर। एखादा म्हणेल नाही हो अजून पुढचं महिमान सांगा त्या इंद्रायणीचं, अरे बाबा तुम्ही एक काम करा, वाचे वदता इंद्रायणी यम वंदितो चरणी। याने महाराज तरी इंद्रायणी म्हणावंच लागेल ना, नुसतं एखाद्या तीर्थाच्या काठावर राहण्याचं महिमान सांगा। तुम्ही काही विचारा संतांना, नाशिक जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या तिथून वाहत आलेल्या गोदामाई पार नांदेड पर्यंत त्या तटाकावर जेवढी गावं राहतात त्या गावांचं तिथल्या लोकांचं तिथल्या देवी देवतांचं वर्णन सुद्धा तुकोबारांनी केलं। महाराज बोलतात गोदात पुढे सगळे त्रिपोटीचे दुःख प्रारब्ध सारिले कोणाचं वर्णन आहे? अहो तिथल्या गावांचं तिथल्या राहणाऱ्या लोकांचं तिथल्या देवी देवतांचं विशिष्ट नाव घेतलं नाही। जेव्हा जे महिमान तुकोबारांना भावलं ते समाजाला सांगा। अहो कधी संतांना एखादा पर्वत आवडला, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, अहो ऐका हा महिमावान पर्वत आहे। पर्वत काही कमी आहे पण हाच महिमावान आहे। हा तुमच्या नजरे घालून घाला, नद्या अनेक आहे, हीच नदी महिमावान आहे, ही भूमी महिमावान आहे। तुम्ही हा महिमा ऐकून घ्या। समाजाच्या जे जे हिताचं आहे ते सांगायचं काम तुकोबारांनी केलं। तसं संत जीवन हा तुकोबारांच्या आवडीचा विषय आहे। तुकोबारे म्हटले संत जीवन तुम्ही अभ्यासलं पाहिजे। संत जीवन सांगताना तुकोबारांनी कधी कधी 3 विभाग आपल्याला गाथेमध्ये केलेले दिसतात। संत जीवनच सांगायचं पण कधी कधी चरित्राचे आधारण सांगितलं। उंच नीच काळी नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या दासी पुत्र पूर्ण भंग पहा संत जीवनच आहे पण चरित्राच्या आधारानं पटवून दिलेलं संत जीवन आहे। काही वेळेला तुकोबार आहे संत जीवन सांगतात पण नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तू सिद्धीर भवती किंतु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तू सिद्धीर भवती। वस्तूची सिद्धी होण्याकरता जशा नाण्याच्या दोन्ही बाजू सापेक्ष ठेवाव्या लागतात तसं तुकोबारांनी संत जीवन पुढे मानलं, नावही घेतलं नाही पण लक्षणानं संत जीवन पटवून दिलं। धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घरजा। संताचा उल्लेख नाही पण वर्णन संताशिवाय। दयावंत जे अंतरी ते दयावंत नावच घ्या ना, नाही जे अंतरी दयावंत। वास्तविक दया हा धर्म कशाचा आहे? हाताचा। तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? दया हा धर्म कशाचा आहे? हाताचा, पायाचा, डोळ्याचा। अहो दया हा धर्म अंतकरणाचाच आहे पण तरीही अंतरी दयावंत। अहो पाझर जरा अंतकरणात दयेचा, नुसतं लेबल पुण्याचं विकताय पाप। चोतो की बाजार में पत्रों का व्यापार करने वाले से सावधान। तुकोबार म्हटले त्यांच्या नादाला लागू नका। जगाच्या पाठीवर असं एकमेव संप्रदाय
ज्यानं पापाला तर पाप म्हटलंच, पण पुण्यालाही पाप म्हटलं ना. नुसतं पुण्य नाही, माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. तुम्ही कोणाही पुण्याच्या दिशेने जाऊ. काय संप्रदाय, वारकरी संप्रदायातली ऐश्वर्य संपन्न परमार्थ असावा, आनंद असावा. महाराष्ट्रामध्ये त्या वारकरी संप्रदायात ऐश्वर्य संपन्नता घालण्याचं काम महाराजांनी केलं, बाबांनी केलं. असलं पाहिजे. संत जीवन ज्या वेळेला तुकोबराय सांगतात त्यावेळेला तुकोबऱ्यांनी जसं जसं भासल महाराजांना जे जे जाणवलं हे दयावंत आहे. केवळ नाही हो दयेच, हे अंतरी दयावंत आहे. हो, स्नेहवाडे खाटीक पशुपाळी नाही तुकोबरे म्हणले. त्या खाटकाच्या दाराचं बोकड पाहिलं की तो त्याने सावलीत बांधी, पाणी पाजी, चारा खाऊ घाली. एक तो सोनपापडी खाऊ घालत होता त्या. काय म्हणे त्याच्या चरबीला चांगला रंग चढतो. म्हटलं बरं झालं बोल, तू बकरीचा पोरगा झाला नाही तर मग चरबीला चांगला रंग चढतो म्हणे, एकदम क्वालिटी चढते. आता त्याची ती सेवा किती दिवस, 31 डिसेंबर येत नाही तोपर्यंत. एकदा 31 डिसेंबर आलं समजा की यानं त्याच्या मानेला सुरी लावलीच. हे नाही हो, देवाळे खाटी पशुपाळी तुकोबरे म्हटले ही दाखवण्यातली दया आहे, अंतरी दयावंत लक्षणाने महिमा सांगितली. तसं या अभंगामध्ये महिम्यानं संत जीवन पटून देतात. फार महिमावान आहे संत. काय महिमा आहे हो त्यांचा. तुकोबरे म्हटले धन्य आहे त्यांचा महिमा. पण का धन्य आहे, ते भावशीळ आहे. खूप सुंदर शब्द अभंगात आलेला, भावशीळ. मनुष्याचं जीवन भावशीळ असावं. भावशीळ म्हणजे भावशीळ ते माणसं असतात ज्यांना समोरच्याच्या अंतःकरण वृत्तीत बदल व्हावा ही अपेक्षा असते. समोरच्याचा ऐकून घेण्यात ज्याला आनंद आहे त्याला भावशीळ म्हणतात. आपलं किती दिवस सांगतात आता लोकांना, मी गाडी घेतली, मी बंगला बांधला, माझी पोर नोकरीला लागली. किती दिवस सांगायचं. अहो समोरच्याचा ऐकण्यात सुद्धा काहीतरी पुरुषार्थ आहे, मजा आहे. आपलं किती दिवस सांगता. 2 बहिणी, एक जर श्रीमंताच्या घरात असेल आणि एक बिचारी लंकेची पार्वती असेल, गरीबाच्या घरात पडली असेल, दोन्ही बहिणी जर भाऊबीजेला माहेरात आल्या असतील तर त्या बहिणींना माझी प्रार्थना आहे, गरीब बहिणीजवळ श्रीमंत बहिणीनं आपल्या श्रीमंतीचा बळजाव कधी करू नये. आपलं वैभव तिला सांगू ना कमावल्यानं. किती तास सांगता. आता तुम्ही गाडी घेतली, तुम्ही बंगला घेतला, तिचा ऐका जरा. तिला विचारा बाई तुझं कसं काय ग. ती सांगेल 500 रुपये रोज नवऱ्याला आहे, 300 रुपये रोज मला आहे. दोन्ही मुलं जिल्हा परिषद पैसे नसले तरी खूप उत्कंठा मनात वारीला जाण्याची. देव आमच्या पैशाची व्यवस्था करतो, मालक पंढरीला जातो. आता 10वी झाली की मुलाला संस्थेत घालायचं असा मानस आहे आमच्या नवऱ्याचा. खूप चांगलं आहे बाई आमचं. आम्ही आमच्या पोरांना एकच सांगतो, रे आपल्या मावशीच्या मुलांसारखं खूप शिकून मोठं व्हा, खूप नाव कमवा, कोणापुढं पदर पसरू नका, व्यसनाच्या नादाला लागू नका, सदाचारी जीवन जगा. तुम्ही आमच्या पोटी जन्माला आले याचं भान असू द्या. आपल्या आजोबांचा परमार्थ आपल्या घरामध्ये चालला पाहिजे, हा कुळाचार तुम्ही सांभाळा. बाई हे सगळं ऐकून घेतात आमची मुलं. एवढं तुमच्या गरीब बहिणीचं आहे का, तिला असं वाटेल देव ऐकतोय माझा. आता काय सांगाल तुम्हाला. आपलं किती दिवस सांगता लोकांना. एखाद्याच्या घरी गेल्यावर सुद्धा आपण त्याचं काही ऐकत नाही. आपलंच सांगतो. आपण आपल्या मोबाईल शिवाय, आपल्या चर्चेशिवाय दुसरं काही करत नाही त्या घरात. समोरच्याची मानसिकता तर समजून घ्या कधी कधी, की त्याला तुम्हाला काही सांगावं वाटतं, तुमच्याशी बोलावं वाटतं, त्याला तुमच्यातला पोशाख पाहिलं तरी त्याला असं वाटतं देवाला माझ्या घरी 2 मिनिट. काय अडचण आहे त्याच्या लेकराच्या डोक्यावर हात फिरवायला, तुला त्या पोराला जवळ घ्यायला काय अडचण आहे. त्या घरातल्या म्हातारी जवळ तिच्या पायाला स्पर्श करून 2 शब्द गोड बोलायला काय अडचण आहे. परमार्थ परमार्थ म्हणजे काय, असा इकडचा डोंगर इकडे उचलून ठेवायचा. भोलेबाबांचं वाक्य सांगतात नाही नाही बुवा, समजूत बदलली झाला परमार्थ. आपली समजूत बदला. जाणवणी नेनते करी माझी मन हे वचन प्रत्येकाच्या घरात लिहून ठेवण्यासारखं आहे. सगळं कळतं तरी तुकोबरे म्हटलं नाही ते देवा, जाणवणी नेनते माझे काही कळतं याची जाणीव कधी होऊ देऊ. आपल्याला काहीच कळत नाही तरी असं वाटतं आपल्याला कळतं.
मी एका माणसाला विचारलं का तुमचं इंग्रजी कसं काय, तो म्हणे आपली इंग्रजी खूप तयार आहे मला. म्हटलं ते समोर रमेश भाऊ उभे, त्यांना बोलवा बरं. त्यांना आवाज दिला, रमेश कम हिअर. रमेश जवळ आला. म्हटलं तुमचं इंग्लिश लय पक्क आहे. हो म्हणतो, एकदम अभ्यास केलाय मला. म्हटलं आता बोलवलेलं रमेश भाऊला इकडून तिकडे पाठवा. त्याला बोलवायचं माहिती होतं, पाठवायचं माहिती नव्हतं, पण डोकेबाज होता. बहुतेक नागपूर जिल्ह्यातला असं. जिथं रमेश भाऊ उभे होते तिथं तो बहादर गेला. आणि तिथून रमेश बोला म्हणतो, रमेश म्हणजे हे ज्ञानच आहे, फक्त अज्ञानला पोहण्यापुरतं. आपल्याजवळ काय ज्ञान आहे? जगामध्ये दोन प्रकारची माणसं आहेत, एक रत्नपारखी आणि दुसरे गाजर पारखी. त्या गाजर पारख्यात आपला नंबर घाला. काहीच कळत नाही, पण असं वाटतं मला काहीतरी कळत आहे बुवा. जाणीवेचा इतका अहंकार आहे लोकांना, आता काय सांग. या भावा विठ्ठल आमच्या भागात बस्ता पाडायची खूप पद्धत होती. लग्नातला बस्ता, इतके लोक जायचे बस्ता पाडायला. अरे बाप, मी गेलोय माझ्या वडिलांसोबत बाहेर. 100 माणसं. आता कपडा पडायला कुठे 100 लोक लागतात का? नाही. हा नाही, तो दाखव, लिलन दाखव, पटन दाखव, अमुक दाखव, डमुक दाखव, हे गारा गज पुढं. ते म्हटलं काय तुमच्या दुकानात कपडे? अरे आम्ही कपडे कोणते घालतो, तुम्ही कोणते दाखवताय? आमच्या लायकीचा कपडा आहे की नाही तुमच्या दुकानात? 100 माणसं उठली दुकानाच्या बाहेर जायला निघाली. त्या दुकानाचा मालक मोटरसायकल लावत होता बाहेर. राम 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 राम. का आपण तुमच्या दुकानात आलो, अर्धा तास झाले, पोराने आम्हाला कपडे दाखवले, एक कपडा आमच्या लायकीचा नाही. ते पोरं जरा नवीन आहे, काळजी करू नका, माफ करा. तुम्ही दुकानात आले हे माहिती पडलं म्हणून मी तुमच्याकडे लस्सी सांगायला गेलो, लस्सी आणायला गेलो म्हणून उशीर झाला, बाकी काही नाही. धंद्याची रीत आहे. गिराईक तर समाघारी जाऊच देत नाही माणसं. तुम्ही कपडा कुठेही घ्या, पण तुम्ही एकदा मी सांगितलेली तेवढी लस्सी पिऊन घ्या. अरे मूर्ख, कळतं का तुम्हाला आपल्या दुकानात कोणाला आहे? यांच्या लग्नाची चर्चा अख्ख्या जिल्ह्यात आहे. यांच्या आपली 3 पिढ्याचे संबंध आहे. त्यालाही कळत नाही याच्यासोबत आपल्या 3 पिढ्या गेल्या कधी. 3 पिढ्याचे संबंध आहे. अरे यांच्या लग्नाच्या दिवशी आपल्याला दुकान बंद करावं लागणार आहे. तुम्ही आमचं नाक घालवता. पाटील तुम्ही कपडे कुठेही घ्या, फक्त तेवढी लस्सी पिऊन जा. मी माझ्या पुतण्याचं लग्न आहे आता 17 तारखेला. तुम्हाला फक्त त्याच्या लग्नाकरता सुरतून 2 तागे बोलवले, तेवढे नजरे खालून घाला. घेऊ नका, ते मी विकायला आणलेलं नाही. फक्त बघा मी कोण्या क्वालिटीचा कपडा ठेवतो. अरे तो सुरतचा तागा, रे मालकाकडे पाहतो, त्याला हेच कळत नाही आपल्या दुकानात सुरतचा तागा कोणता आहे. ते नवीनच पोरं आहे, स्वतः मालक गेला तागा आणला, एकदम प्युअर कॉटन रुबीचं बनवून घेतलंय. आधी हा कपडा कोणी बनवलेला नाही, पुढं कोणी घालणार नाही. मी माझ्या पुतण्याच्या लग्नाकरता घरचं लग्न म्हणून मागून घेतला. कुठल्याही ऋतूत घाला, थंडीत घाला, पावसाळ्यात घाला, उन्हाळ्यात घाला, त्रास होणार नाही. वॉशेबल आहे 100%. कोणी तुम्हाला विचारेल हा कपडा कुठून आणला, हा कपडा कुठून आणला, एकदम तुम्हाला कपड्यातलं कळतं. हात लावतो बघा बघा, अहो कपड्याला हात करून बघा तुम्ही. लिलन कुठं काढलाय कपडा, कुठे एकदम रुबीचं बनवलेलं कापड आहे. ते म्हटले कपडा जोरदार आहे राजीव. शेड्याचा भाव हा 8,000 रुपये मीटर आहे. ते म्हटले फाळा, तुमच्या पुतण्याला दुसरा काढला कपडा. नोकर म्हणत मालक यातला दुसरा तागा दाखवला होता मी त्यांना. भाव काय सांगितला होता रे? म्हणे 300 रुपये. येड्या, ते गाजर पार घे. 300चा 8,000 घेतल्याशिवाय त्यांची पूर्ण जिरत नाही. आता त्यांची पूर्ण जिरलेली. मग गाजर पार घ्यायचं कामच नसेल. मग जानेवारीचं शांतून किती होते. 4 प्रकार करता येतील आपल्याला. काही माणसं नेणून नेणते, काही जाणून जाणते, काही नेणून जाणते. पण तुकोबरींची अवस्था जाणून नेणते खरी माझे मन. जाणून नेन तर खरं काही कळतंय असं मला कळू. ते भावशील स्वतः त्यांच्या मस्तीत त्यांनी जीवन जगावं, हाच त्यांचा आनंद आहे. आपली विद्वत्ता, आपलं पांडित्य, आपली शब्द, आपलं भजन, आपली उपासना समाजावर लादण्याचं काम तुकोबरींनी कधी केलं. सांगायचं काम केलं. सांगणं वेगळं आणि लादणं वेगळं. तुकोबरींनी परमार्थ लादला नाही.
लादला असता त्या काळात तर 14 गावची महाजनकी असलेल्या तुकोबऱ्यांची विरोध करण्याची ताकद सुद्धा कोणात नव्हती, पण लादलं नाही, भावशील राहिले. महाराजांची भावशीलता महाराजांच्याच भंगातून समजून घेऊ, काय कोणाकडे लावायचं. आपली भावना ही कालानुरूप बदलणारी भावना आहे. भावना आपल्याकडे आहे, पण आपली भावना बदलते. कधी ती देशात तरी बदलते, कधी ती संघात तरी बदलते, कधी ती कालात तरी बदलते. पंढरपूरला गेल्यावर कधी न वारीला गेलेली माणसं सुद्धा नीट वागतात. पंढरपूरला पाहतो मी, माझा अनुभव आहे. नियमित वारीला जाणारी माणसं 4ला उठतात, आणि कधी न पंढरपूरला आलेले जर आले तर 2ला उठतात. ते 2ला उठून या 4ला उठणार ना म्हणतात इतका कुठं उशीर असते काय पंढरपुरात. अरे पंढरपुरात आहे आपण कितीला, 2ला. ही देशानं निर्माण झालेली भावना आहे. स्थळाचं महात्म्य काही वेळेला कालाने भावना निर्माण होते. उत्सव असला गावात, ज्याचा उभाग त्याचा चुला बन. काय माणसं एकदम एकदम नाही, त्यांना सुचतच नाही महाराज अगोदरच्या दिवसात नाही आपला उत्सव आपला उत्सव आपला उत्सव. अरे कधी झाडू मारताना दिसत नाही, कधी विना घेताना दिसत नाही, कधी भजनाला उपस्थित राहत नाही. पण कालाने निर्माण झालेली भावना असते लोकांची. काही वेळेला संघामध्ये सुद्धा माणसाच्या भावना निर्माण. मी माझ्या जीवनातला आज अनेकदा प्रसंग सांगितला. मी नगर जिल्ह्यात कीर्तनाला होतो, बसने गेलो होतो कीर्तनाला. साधारण 10 वर्षापूर्वीचा विषय असेल, 10-12 वर्षापूर्वीचा. माझी मारुती 800 गाडी होती. त्यावेळेला मी औरंगाबादला संभाजीनगरला ती गाडी लावली आणि तिथून गेलो एसटीला. पण मला 2-3 कीर्तन होते. मी ते कीर्तन केलं रात्रीचं. सकाळी मला जायचं होतं 5-50 किलोमीटर कीर्तनाला. मी असं बस स्टँडवर उभा राहिलो. फाटा होता, लोकांनी मला फाट्यावर सोडलं. मी गाडीची वाट पाहत होतो. तिकडे खूप ऊसाचा ट्रॅक्टर आला. आता जर तुमच्याकडे संत्र्याचा दरबार आहे, आमच्याकडे केळी आहे. आता संत्र्याच्या दरबारात आल्यावर काय केळं सांगायचं. म्हणजे आमच्याकडे केळं काय, तिकडचं काय सांगायचं. इकडे सगळं एकदम जोरदार काम. मग ते मी उभा होतो आणि तिकडून समोरून ट्रॅक्टर आला ऊसाचा. 2 ट्रायल्या होत्या त्या. त्याच्यावर गाणं चालू होतं, मोठा आवाज. आता ट्रॅक्टरवरचा टेप म्हणजे एकदम आनंदी टेप. त्या टेप रेकॉर्डर ड्रायव्हर सोडून अख्ख्या जगाला ऐकू येतं ते गाणं, ड्रायव्हरला नाही. त्याच्यावर गाणं चालू होतं, बघ 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 सखे कसं गुगू गुगू वाजतंय. गाणं निघालं. गाणं वाईट नाही पण चांगलंही नाही. पहाटे ऐकावं असं कुठं गाणं. मी ते गाणं ऐकलं आणि त्या पोराकडे कोण हसलो. मीला हसलो. त्याला समजलं रे या महाराजांना ते गाणं काही आवडलं नाही बहुतेक. तर 50 फुटावर पोरगं पुढं गेलं आणि त्यानं त्याच्या टेप रेकॉर्डवरचं गाणं बदललं आणि त्याच्यावर लावलं, पाऊले चालती पंढरीची वाट. तो परत दुसरं गाणं लावेल का न लावेल का मला माहिती नाही, पण नरखेडकर माझं सोडा, मला काही किंमत नाही, पण मी जो पोशाख घालतो त्याला जगात खूप किंमत आहे. एका कीर्तनकाराकडे पाहून एका ट्रॅक्टर चालवणाऱ्या पोराला आपल्या ट्रॅक्टरवरचं गाणं बदलावं वाटतं. ही संघाने निर्माण झालेली भावना आहे. विठ्ठल देशात नाही, कालात नाही, संघात नाही, त्यांची भावना न बदलणारी आहे, स्थिर आहे. जे देवाला लागतं तेच द्यावं आणि त्याच भावनेत जगावं, हे ज्यांचं जीवन आहे. काय लागतं? भाव. जपस्तदर्थ भावना. जसा जसा जप करेल तशी माणसाची भावना होत असते. तसं अंतःकरण वाटचाल करत असतं. जप करून 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 यथा देहे तथा देवे. जे देहाला लागतं ते देवाला देता देता प्रेमाचा जिव्हाळा पूर्ण, भावार्थाची उनकुन जाणता मी एक श्रीकृष्ण जाणे तरासी जाण कडेना. बद गोपिकांची कोण गोडी, त्यांच्या निज प्रेमाची जाती चोखडी. या लागी मज त्यांच्या आवडी अति गाडी. उद्धवा कुब्जा काय सुंदर होती, तिच्या प्रेमाची मज प्रीती. राधा प्रार्थी मी वना प्रती काय विषयासक्ती लागून.
काय भक्ती केली गोपाळी, काय ती सोळी की बोळी, त्यांची उचिष्ट मी कवळगिडी, प्रेम सम्मेली डुलत, पांडवांच्या बाचे मी काय लागे, त्यांचे बिमटे सोश्या निघे, येतो सुदाम्याच्या पाया लागे, काय त्याचे निपांगी पांगलो, काय माझी क्षीण झाली शक्ती, त्या गोपिका मज धावी बांधिती, त्यांच्या निज प्रेमाची जाती, मी सोयी श्रीपती पोखितो, मी काय अन्नासी दुकाळलो, तो यज्ञपत्न्यासी मागू गेलो, मी तो भावार्थाचा भुकेलो, प्रेमाच्या पावलो पाहुणे रा धन्य भाव पार्श्वम गच्छयो. कोणाच्या मागे जाऊ नका. इकडे काय जाता, खरं मूर्ख स्वेच्छाचारी तार्किक अनुभव शून्य अगुणज्ञ मत स्थिरम तेषां पार्श्वम न गच्छयो न गच्छयो न गच्छयो. जाऊ नका, ही फसवणूक करणारी माणसं आहे. तुम्ही निर्मळ हृदयाच्या मागे जा. कोणाचं निर्मळ हृदय? वेदानुगामी सच्चिता धर्मात्मा पुण्यवान श्रुती स्मृती अर्थरूपश्य. तशा नव्हे ज्ञानोबऱ्यांच्या दोन श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होनी मूर्त अनुष्ठाने जगात देत वडील जे तयाची आचरावी पावले पावली सात्विकी श्रद्धा चाली तो तेची फळ ठेविले ऐसेला हे. आणि तिथं दुसरा चेहरा कोणाचा नसावा, तो एकच चेहरा आहे, तो म्हणजे धन्य भावशील संत आहे. राजांचे हृदय निर्मळ विशेष आहे. दुसऱ्यांच्या काय मागे जाता? महाराजांनी दुसऱ्यांच्या मागे गेलेल्यांची फजिती सुद्धा सांगितली. पंत ते चुकले आपुल्या मातीचे, पंत ते चुकले आपुल्या मातीचे, चुकले आपुल्या लोकस्तदनुवर्तते ते हेत धन्य भावशील. कोण म्हणले? भावशील आहे तो माझे ज्ञानोबा आहे. ज्ञानोबांच्या मागे त्या काळात रेड्याला कळत होतं हे भावशील आहे. त्या काळात निर्जीव भिंतीला कळत होतं यांच्या मागे जा, यांच्या इतकं निर्मळ हृदय कोणाचं नाही. हे भिंतीचं सुद्धा मंदिर करतील. इथं आपल्या जातीतल्या लोकांचा माणसं द्वेष करायला लागली. आपल्या जातीतला म्हणजे माणूस माणसाचा द्वेष करत नाही. काय संबंध आहे त्या निर्जीव भिंतीचा आणि या मानव जातीचा? पण ज्ञानोबांनी भिंतीला सुद्धा मंदिरापर्यंत काय संबंध आहे त्या रेड्याच्या जातीचा? पण कोणाचा उद्धार केला त्याचा? रेड्याचं मंदिर आहे. आपण कीर्तन करतो, मी कीर्तन केला आल्याला रेड्याच्या समाधी पुढे. हो मुक्ताबाई म्हणतात ज्ञानोबा यांना, माऊली सांगा गोष्ट सांगा आम्हाला. कसली सांगू ग मुक्ताई? ज्ञानदादा चांगली आता भाऊबीज झाली काल, सांगा ना काहीतरी आम्हाला भेट द्या, काहीतरी काय देऊ? विवेकाची गोष्ट सांगा. आधी विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी. विवेकाची गोष्ट सांगा ज्ञानदादा. त्या गोष्ट सांगायला सुरुवात केल्यावर एका दगडाने आवाज दिला मागून, आईसाहेब ज्ञानोबाई तुमच्याकडे बघत गोष्ट सांगतील, आमचा काय फायदा? मुक्ताबाईंनी सांगावं पैसा. अरे पैस नाव आहे त्या दगडाचं. खांबा वेड्या, माझ्या ज्ञानोबाईंचं मुख कमल पाहिलेल्याचा सुद्धा होत नाही. अरे माझा ज्ञानदादा ज्या दगडाला टेकून विवेकाची गोष्ट सांगतो
त्या गोष्टीचं मंदिर होईल यात नवल नाही, त्या दगडाचं सुद्धा मंदिर होईल. पैस नावाच्या खांबाचं मंदिर आहे नवाशाला. दगडाचं मंदिर आहे. इतकं आहे हो कोणाचं हृदय निर्मळ. दगडाचं मंदिर करणार हृदय आहे या जगात. माणसाचं मंदिर असलेली पाडात निघाली लोक. 100 पैकी 100 गुण आहो. तुम्ही एकदा तुकोबारांचं जीवन वाचा. जाऊ दे तुकोबाराय संत, तुकोबाराय महापुरुष, हे कळत नसेल दिवसल्या त्या काळातल्या लोकांना, पण निदान एवढं तर कळत होतं, हा माणूस कोणाच्या घेण्यात नाही, कोणाच्या देण्यात नाही. भलाय विचारा त्याचं भजन करतो, त्यांचं विना त्यांच्या चिपळ्या काय आपल्याला काही पैसे मागतो का, आपल्याला काही लुटमार करतो. निदान एवढं तर कळत असेल नऊ दिवसल्या लोकांना, की एवढंही कळत नव्हतं का इतका ज्ञानी समाज नव्हता त्या काळात. बरं आताच्या पेक्षा तर सोपीकच काळ होता, तरी ही माणसं विरोधात गेली. तो शेठ म्हणणारी माणसं तोंडावर शिव्या घालायची. निर्मळ हृदय याचा परिचय होत नाही जगताला. आपलं भाग्य तुकोबारांनी करून दिला. ज्ञानोबा तुकोबार आपले मायबाप आहे महाराज. हे सगळं मुक्ताबाईंनी भांडार खोलं केलं. ज्ञानोबारांनी म्हणावं, ज्ञानदेव म्हणे मुक्ताबाई दाखविली सोय आम्हाला की. बरं झालं आईसाहेब तुम्ही हे आम्हाला ही ताटी उघडायला लावली नसती तर कसला दगड, कसली भिंत, कसले काय मंदिर झाले असते, कसली ज्ञानेश्वरी, कधी हा टाळ आपल्या गळ्यात आला असता. ते काही 4थ्या मजल्यावरची ताटी होती की मुक्ताबाईला उघडता येत नव्हती. फुंकर मारली असती तर विश्व हल्लं असतं. ती योगमाय शक्तीचा अधिष्ठान आहे. चित शक्ती, पराशक्ती, सुप्त शक्ती, सगळ्या शक्ती जन्माला तिच्या चरणाजवळ येतात. तिला काय उघड आहे. पण ते निर्मळ हृदयाचा परिचय जगताला करून द्यायचा होता. तुम्ही भावशील जगलं पाहिजे. तुमचं महिमान भावशीलतेच आहे. तुम्ही उघडा दरवाजा. तुम्ही तरुणी विश्वतारा, ताटी उघडा, ज्ञानेश्वरा, असे महिमावान संत आहे. काय विशेष आहे तुकोबार आहे त्यांचं. सरळ सांगतो ऐका. आपल्याला अंतिम दिलंय, तुम्हाला जायचंय म्हणून. पूजी प्रतिमेचे देव. ते प्रतिमेच्या देवतेची पूजा करतात. प्रतिमेचे देव म्हणजे आपल्याकडे प्रतिमेची पूजा मान्य आहे शास्त्रात. प्रतिमेच्या देवतेचे काही प्रकार आहेत. काही रेख्य मूर्त्या आहेत, काही लेप्य आहेत, काही दारूमयी आहे, काही धातुमयी आहे, काही शैली आहे. रेषावडून सुद्धा आपण मूर्तीची पूजा करतो. पुणे मुंबईमध्ये वटपौर्णिमेला वडाचं झाड दिसत नाही. मग त्या बाया काय करतात, रेषा ओढून वडाची आकृती तयार करतात आणि त्याच आकृतीला दोरा गुंडाळतात. त्यालाच म्हणतात वडापाव, 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 म्हणजे वडामाळपाव, वडामाळपाव, वडामाळ. 7 जण हातपती वगैरे वगैरे असतात. पण रेषा ओढून काढलेल्या मूर्तीची पूजा आपल्याकडे मान्य. रेख्य मूर्ती. काही मूर्त्या धातुमयी आहे. धातूमध्ये सोनं, चांदी, तांब पितळ. तांब पितळ कनिष्ठ, चांदी मध्यम, सोनं उत्तम. असं म्हणतात तांबा पितळाची मूर्ती 1 पिढी वापरावी असं म्हणतात बरं का. मी काही वाचलेलं नाही बोलत. म्हणजे सोन्याचा कृष्ण आला की सासूने आपला कृष्ण विसर्जित केला पाहिजे. तुमच्याकडे काही वेगळं असेल तर मला माहिती. 1 पिढी वापरावी. चांदीची मूर्ती 3 पिढ्या वापरावी म्हणतात. 3 पिढ्या वापरून ती चांदीची मूर्ती विसर्जित करावी. सोन्याची मूर्ती विसर्जित करता येत नाही. मग त्या मूर्तीचं काय करायचं. ती माझ्यासारख्याला, म्हणजे ज्याला खूप पूजेची आवड आहे, मला आवड आहे पूजेची, मला कोणी सोन्याची मूर्ती दिली तुम्ही दररोज माझ्या गाडीत ठेवायची पुढे पूजा दररोज. ती कोणाला दान करावी. सोनं, चांदी, तांब. धातू नाही मूर्त्या. काही मूर्त्या दारूमयी आहे. दारूमयी म्हणजे तिकडं जाऊ नका, जगन्नाथपुरीला चला. जगन्नाथाची मूर्ती कशाची आहे. लाकडाची आहे. लाकडाला दारू म्हणतात संस्कृत मध्ये. ते दारूमयी मूर्ती. काही मूर्त्या लेप आहे. मारुतीलाची मूर्ती बऱ्याच गावामध्ये लेप आहे, शेंदुराचा लेप आहे. बाबांनी एक सुंदर मंदिर बांधलंय नाशिक जिल्ह्यात. नुसतं आळंदीलाच बांधलं नाही बरं का. आपलं शिर्डी जवळ गाव काय रांजण गेलो. आनंद काय ती पोरं आहेत महाराज. प्रत्येक घरात बाबांचा फोटो. इतकं जीव, इतकं प्रेम. जाऊ द्या लोक काय म्हणतील. निदान एखाद्या गावाने तरी आपल्याला खरंच मायबाप मानव नाही. बाबांमुळे आमच्या गावाचं अस्तित्व. एखादं गाव, महाराष्ट्र देश हा खेड्यांचा प्रदेश असेल, पण एखादं तरी एक माणूस लवकर करता येत नाही हो माणसाला. एखादं गाव, त्या गावात किती व्यक्ती राहतात, किती समाज राहतो, किती विविध जातीचे लोक राहतात. मी पाहिलं माझ्या डोळे. तिथली मूर्ती लेप आहे. काही ठिकाणी म्हसोबाच्या मूर्ती दिसतात मोठ्या मोठ्या. त्या छोट्याच असतात पण त्या नंतर मोठ्या झालेल्या आहेत का. लेप आहे. तुम्ही सांगवीला येतात अण्णा,
तिथं नथुसिंग बाबांच्या दौऱ्यातला तो परिसर आहे. तिथं 18 नावाचं गाव. तिथं मुंजोबाचं मंदिर दरवर्षी पेटतं. यात्रेत पेटूनच जाते मूर्ती. ती खोळ पेटते. ती खोळ पेटल्याशिवाय यात्रा संपन्न होत नाही. अख्खी खोळ मंदिर म्हणजे घंट्यांचं मंदिर आहे. पूर्ण गाभाऱ्यात कोणाला जाता येत नाही. आणि बरोबर यात्रेच्या दिवशी त्या मंदिराला आग लागते. आग लागली कशी लागते काय आपलं ते देव जाणे. पण ती लागली की मग ती सगळी खोळ जळून जाते आणि मग ती ओरिजिनल मूर्ती दिसते. त्या लेप्य मूर्ती आहे. म्हणजे अनेक आहे तशी. काही मूर्ती शैली आहे, काही दगडाचे आहेत. ते कोण्या मूर्तीची पूजा करतात तो कोबरे म्हटले मला माहिती नाही करा. पण पूजी प्रतिमेचे देव संत म्हणते तेथे भाव. संत जिथं सांगतील तिथंच त्यांचा विश्वास बसतो आणि तेवढं जात नाही. जिथं ज्ञानोबराय सांगतील त्याच दिशेला संत जातात. वेद मार्गे मुली गेले त्याची मार्गे झालेलो पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग चला जाऊ माग घेता आम्ही आता कुठे जाणार. तेनेची पंथे चालू जाता 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 केनेची पंथे मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते केनेची पंथे चालू जाता त्याच वाटेनं जाऊ बाबा. ही सुखकर वाट आहे. कोणालाही विचारायची विरह व्यथासे व्यतीत. आपण किती गीत रामायण आपण ऐकू. व्यतीत झालेले परमात्मा कोणालाही विचारतात माझी सीता कुठे सीता कुठे. तेवढ्यात भगवंतानं शबरीचा आश्रम गाठला आणि शबरीच्या आश्रमात गेल्यावर तिचं स्वागत तिनं परमेश्वराचं स्वागत केलं वगैरे वगैरे प्रभुनिष्ठ जीवन होतं तिचं. शबरीला सुद्धा देवानं विचारलं शबरी माझी सीता कुठे सांग ना माझी सीता कशी होईल. तुमचं गाव कोणतं. कोपरगाव. तिकडून तुम्ही आमच्या गावच्या तर शामराव पाटला ओळखता कसे उंचशे ठेंगणेशे एकदम गोरेशे काळेशे. जसं आता यांनी श्यामा पाहिलाच नाही कसा आहे. तर मी त्यांना शामराव पाटील ओळखता तुम्ही ओळखता का हे विचारणं तर समाजा मूर्खपण आहे. यांनी श्यामा पाहिलाच नाही ते ओळखतील कसं. ज्या शबरीने सीता पाहिली तिला बाबा विचारतो शबरी माझी सीता कुठं भेटेल. ती म्हणे प्रभू जातो तुम्हाला एक वानर भेटेल मारुतीराय त्याला भक्त बनवा. सुग्रीव भेटेल त्याला मित्र बनवा. वालीचा वध करा तुम्हाला तुमच्या बायकोपर्यंत जाता येईल. भगवंतानं वेळ कमी असल्यामुळे हे सगळं फार मोकळं केलं. बरोबर मारुतीरायाची भेट घेतली. सुग्रीवाला मित्र केलं. वालीला मारला. मरणारा वाली शेवटचे श्वास मोजत खाली पडलेला आहे. पण तो भगवंताला विचारतो देवा तुम्हाला मारलं. तसा रघुकुलाचा आदर होता देवा मला काय वाकडं केलं रे मी तुमचं आमचं तुम्हाला सहकार्यच आहे काय. पण माझ्या सारख्यावर शस्त्र उचगारतो. खरं वैरत्व ज्याच्याशी करायला पाहिजे त्याच्या लांब राहतो. मला मारतो माझ्या भावाशी मैत्री करतो. कोण देव म्हणेल देवा तुला सांग बरं. माझी बायको विधवा झाली रे या कपाळावरचं कुंकू बसलं. तुम्हाला मारलं का त्याचं उत्तर दे. मृत्यूचा मला चिंता नाही. मी काय गोळा करायचं होतं तू दिलेला मृत्यू सुद्धा खूप छान आहे. इतकं जगणं सुद्धा माझं सुंदर नव्हतं. पण मला का मारलं त्याचं उत्तर दे. भगवान म्हटले तुला का मारलं सांगू का. काय मी तुला मारलं नाही. अरे मी शबरीकडे गेलो
शबरीमाला म्हटली या मारुतीला भक्त बनवा, सुग्रीवाला मित्र बनवा आणि वालीचा वध करा. मी माझ्या पद्धतीने हे सगळं केलं नाही. शबरी म्हटली भक्त कर म्हणून भक्त केला. शबरी म्हटली मित्र कर म्हणून मित्र केला. शबरी म्हटली मार म्हणून मारला. देव जरी असलो गड्या तरी हे सगळं जे घडतंय ते माझ्या आधी घडलंय, माझ्या आधी कोणीतरी लिहून ठेवलंय. बोलीला वाल्मिक तैसेची करीन वरतोनी दावीन नामा म्हणे. संत संतावर विश्वास ठेवतील यात नवल नाही. जगाच्या मालकाचं सुद्धा सूत्र आहे, संत म्हणती ते ते भाव. याच्या पुढं विधी निषेधने ती विधी निषेधात अडकत नाही, खांगपत्ता लागू देत नाही. एक निष्ठा धरुणी जयंती, एक निष्ठा धरुणी चित्ती, त्यांचा क्रम आहे निष्ठेचा. इथं निष्ठा असली पाहिजे, निष्ठेला प्राधान्य देतात. तर भगवंत बाण घासतायत, डबक्यात बुडवावा घासावा, डबक्यात बुडवावा घासावा, डबक्यात बुडवावा घासावा, आणि त्या बाणाचं टोक पाहावं त्यावेळेला लाल झालेलं दिसावं. घासणारा हात थांबावा आणि भगवंतानं पाहावं रे राम 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 राम. रक्त लागले याला तर डबक्याकडे पाहिलं तर एक बेडूक त्या डबक्याच्या बाहेर येऊन केविलवाऱ्या नजरेनं भगवंताकडे पाहतोय. परमात्मा म्हणतो बेडका लेका बाण तुझ्या पोटात चालला. अरे एक आवाज दिला असता तर जीव असला असता तुझा वेड्या. एक आवाज दिला नाही साधा मला. एरवी काम नसताना डारो 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 करतो. ते बेडूक म्हणतं देवा अरे जग वैरी झाल्यावर तुला आरुडी देता येते. इथं वैरी तू झाला मी आरुडी देऊ कोणा. जगणंही तुझं आहे श्रीरामा आणि मृत्यूही तुझा आहे. हे जीवन जर तू दिलं असेल आणि मरण जर तुझ्या हाताने मिळत असेल तर एक निष्ठा धरून चित्ती बस. कारण आमचं तुझ्या दिशेनं जो प्रवास आहे तो आमचा. तुझी प्रतिमेचे देव संत म्हणती ते ते भाव. संतांचा महिमान गात असताना अनेक अभंगांमध्ये अनेक संतांचे पैलू सांगायचं काम जगद्गुरु संत श्रेष्ठ इतके केले, इतकी निष्ठा. काहीही झालं तरी संत जीवन ढळत नाही. तुम्ही अनेक उदाहरणं वाचा.